नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण आधुनिक राजकीय विचार ह्या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि ह्या विषयातील पहिले जे आपले विचारवंत आहेत ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती रानड्यांचे आधुनिकतेविषयीचे विचार अभ्यासण्या अगोदर आपण मागील भागात न्यायमूर्ती रानड्यांचा अल्पपरिचय, त्यांच्या जीवनामधील विविध घटना ज्याचा त्यांच्या विचार व सामाजिक कार्यावर आपल्याला झालेला दिसतो त्याविषयी आपण थोडक्यात आढावा घेतला. आजच्या भागामध्ये आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे राजकीय विचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. खरं तर रानडेंचे राजकीय विचार अभ्यासणं म्हणजे रूढ अर्थानं रानडे हे काही राजकारणी किंवा राजकीय विचारवंत असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण रानडे हे राजकारणाचे अभ्यासक होते हे निर्विवाद सत्य आहेत, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रानड्यांबद्दल असं म्हटलं आहे की जे ज्ञानाच्या व्याप्तीबाबत आणि सुज्ञतेच्या आवाक्याबाबत आणि दृष्टीच्या टप्प्याबाबत ज्यांची रानड्यांशी तुलना होऊ शकेल अशी व्यक्ती भारताच्या इतिहासात एकंदरीतच दुर्मिळ आहे. आणि ज्या विषयात त्यांनी हात घातला नाही किंवा ज्यात प्रावीण्य मिळवलं नाही असा कुठलाच विषय नाही. आणि विशेष हे की विविध विषयांच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या विवेचनात आंतरविरोध सहसा आढळत नाही. क्रियाशील व्यक्तीच्या लेखनात क्वचितच दिसून येणारी सुसंगती त्यात आपल्याला आढळते. हे रानड्यांविषयी आंबेडकरांनी व्यक्त केलेले हे वर्णन आपल्याला लक्षात घेण्याजोगं आहे. त्यावरून रानड्यांच्या बुद्धीविषयी, त्यांच्या विचारांविषयी, कार्याविषयी आंबेडकरांनी इथे अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येतं. न्यायमूर्ती रानड्यांनी राज्यविषयक सिद्धांताची केवळ तात्विक चर्चा केलेली नाही, म्हणजे अगदी तत्वचिंतनात रमण्याचा त्यांचा स्वभाव होता खरं तर. असं असूनही त्यांचा राजकीय विचार हा मात्र समकालीन राष्ट्रीय जीवनातून निष्पन्न झालेला दिसतो. त्यांच्या राजकीय जीवनाचा दुसरा मूल स्रोत जो होता तो पाश्चात्य राजकीय तज्ज्ञांच्या लेखनात आपल्याला शोधता येतो. पश्चिमेतील उदारमतवादी विचारांचा त्यांच्यावर फार मोठा पगडा आपल्याला असल्याचं दिसतं. आणि जाणीवपूर्वक रानड्यांनी राजकीय सिद्धांत मांडले नाही, पण तरी विविध प्रश्नांसंबंधी त्यांनी मांडलेले सुसंगत विचारांच्या आधारे काही सिद्धांत उभे करणं आपल्याला काही अवघड नाही. आणि म्हणून राज्याच्या स्वरूपाविषयी आणि राज्याच्या कार्याविषयी विचार करणारे आधुनिक भारतातील पहिले विचारवंत म्हणून जर कोणाचा उल्लेख केला तर आपल्याला नक्कीच रानड्यांचं नाव घेता येईल. कारण काँग्रेसच्या राजकारणाला वैचारिक व तात्विक अधिष्ठान देऊन आणि राजकीय उदारमतवादाचा पुरस्कार करण्याचं श्रेय हे रानड्यांनी आपल्याला दिलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच रानड्यांच्या विचारांचं एक साक्षेपी अभ्यासक श्री जहागीरदार असं म्हणतात. ते असं म्हणतात की रानड्यांच्या आयुष्याने व्यापलेला कालावधी हा ज्याला स्थूल मानाने व्हिक्टोरियन काळ असं संबोधलं जातं त्याच्याशी जुळणारा आहे. आणि भारताच्या संदर्भात या कालावधीची दोन वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचे या देशातील संकलीकरण, ज्याला आपण कॉन्सोलिडेशन असं म्हणतो. आणि दुसरं असं की भारतीयांच्या राज्यकर्त्यांविषयीच्या भूमिकेत संतोषाकडून असंतोषाकडे होत चाललेली वाटचाल. स्वाभाविकच या दोन्ही वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब हे आपल्याला न्यायमूर्ती रानड्यांच्या राजकीय विचारांमध्ये उमटलेले दिसून येतात. म्हणजे इंग्रजी राज्याचा जम बसत असताना जे या देशात घडलं,
काय घडलं की शिक्षण प्रसार झाला, दळणवळण वाढलं, कायदा आणि सुव्यवस्थेची पद्धत आली, सुरक्षितता इथे निर्माण झाली आणि याबद्दल राज्यकर्त्यांबद्दलची कृतज्ञता रानड्यांनी त्यांच्या राजकीय विचारांतून अभिव्यक्त केलेली दिसून येते. हा त्यांच्या राजकीय विचारांचा मुख्य आधार होता. एवढंच काय तर सरकारची आर्थिक धोरणं आणि त्यातून उद्भवणारी अरिष्ट किंवा वांशिक श्रेष्ठत्व गंडातून इंग्रजी नोकरशाहीस आलेलं औदात्य इत्यादींसंबंधी सरकारकडे त्यांनी पाठवलेले जे तक्रार अर्जांमधून किंवा जे विनंती अर्ज होते त्यामधून बदलणाऱ्या जनमताचे पडसाद देखील कसे उमटले जातात हेही त्यांनी दुसऱ्या बाजूला दाखवून दिलं. हे त्यांच्या विचारांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांनी एका बाजूला ब्रिटिश राज्यकर्त्यांचे आभारही व्यक्त करतात आणि कशासाठी करतात तर इथे ज्या नव्या व्यवस्था त्यांनी घालून दिल्या, मग ती शिक्षणाची असेल, दळणवळणाची असेल, कायदा सुव्यवस्थेची असेल, सुरक्षिततेची असेल, आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांच्या चुकलेल्या धोरणांवर त्यांनी ते देखील त्यांच्या समोर मांडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे काय तर जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि एकंदरीत राजकीय शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून त्यांचा राजकीय विकार हा आकाराला आपल्याला दिसून देतो. रानड्यांच्या विचाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असंही आपल्याला सांगता येईल की दुराग्रह आणि अट्टाहास यांना फारसं त्यांच्या विचारांमध्ये स्थान असल्याचं दिसत नाही. म्हणजे केवळ अट्टाहासासाठी एखादी गोष्ट करणं किंवा दुराग्रह ठेवून करणं याला रानड्यांच्या विचारांमध्ये स्थान दिसत नाही, महत्त्व दिसत नाही. कारण कोणत्याही प्रश्नाचा विचार हा पूर्वग्रहांना चिटकून त्यांनी कधी केलाच नाही. ते स्वतः धार्मिक वृत्तीचे होते रानडे. मात्र असं असलं तरी राजकीय व आर्थिक व्यवहारांचं परीक्षण ते नेहमी बुद्धीच्या निकषावर करत होते. अनुभव आणि युक्तिवाद यामुळे ते आपली मतं बदलण्यास तयार होत होते. कारण ते राजकारणी नव्हते, राजकारणाचे अभ्यासक होते. हेच खरं आपल्याला सांगता येतं. दुसरं असं की रानड्यांच्या ह्या विचारांमधून एक समग्र सामाजिक सुधारणेचा विचार अभिव्यक्त झालेला दिसतो. कारण भारताच्या संपूर्ण दुरावस्थेचं कारण हे राजकीय पारतंत्र्यच आहेत. असं असून ते संपुष्टात येईपर्यंत दुसरं काहीही करणं शक्य नाही, अशी विचारसरणी ही न्यायमूर्ती रानड्यांना कधीच मान्य होऊ शकली नाही. त्यांच्या मते राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबींची फारकत करून कधीच विचार केला जाऊ शकत नाही. कारण सुधारणा जर ह्या एक समय व्यवच्छेद करून सर्व क्षेत्रात केली गेली तरच ती यशस्वी होऊ शकते. एकांगी होणारी सुधारणा मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो ती कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कारण समाजाच्या सेंद्रिय सिद्धांताचा, ज्याला आपण ऑर्गॅनिक थेरी म्हणतो, त्या सेंद्रिय स्वरूपाशी आणि ऐक्याशी ती विसंगत ठरू शकते एका क्षेत्रात केलेली सुधारणा. आणि म्हणूनच रानडे हे सर्व सुधारणांना महत्त्वाचं स्थान देतात. राजकीय हक्कांच्या क्षेत्रात निम्न स्तरावर असणाऱ्यांची समाजव्यवस्था कधीच सुरळीत असू शकणार नाही आणि न्याय व विवेकाधिष्ठित समाजजीवन असल्याखेरीज राजकीय हक्कांचा योग्य उपयोग होणंही अशक्य आहे. म्हणजे बघा, रानड्यांची जी धारणा होती, त्यांचा जो दूरदृष्टी होती, त्यांचा जो विवेक होता, तो अत्यंत पराकोटीचा असल्याचं आपल्याला सांगता येतं. कारण एका बाजूला ते म्हणतात की राजकीय क्षेत्रांच्या निम्न स्तरावर असणाऱ्यांची समाजव्यवस्था जी आहे ती सुरळीत असू शकणार नाही, कारण जोपर्यंत तिथे न्याय आणि विवेकाधिष्ठित समाज जीवन तिथे असणार नाही तोपर्यंत त्यांना राजकीय हक्कांचा योग्य उपयोग करून घेता येणार नाही. आणि म्हणून जोवर समाज व्यवस्थेतच न्यून असेल तोवर अर्थव्यवस्था देखील सफल होणार नाही. आणि मुख्य म्हणजे जर समाजाच्या धर्मकल्पनाच अत्यंत अप्रगत आणि खालच्या दर्जाच्या असतील तर सामाजिक व राजकीय आर्थिक व्यवस्था संपूर्णपणे निराधार ठरेल.
अशा शब्दात रानड्यांनी या संबंधीचा अभिप्राय नोंदवला. त्यांनी हे जे शब्दात मांडलेलं आहे त्यांच्या शब्दामध्ये ते अतिशय समर्पक आणि मार्मिक स्वरूपाचं त्यांचं हे विवेचन वर्णन आपल्याला सांगता येतं. एवढंच काय, पुढं ते असंही म्हणतात की धार्मिक सुधारणा हे त्यांना सर्व सुधारणांचं मूळ वाटतं. विविध क्षेत्रांचे हे अनन्य संबंध असणारा हा केवळ अपघात नसून तो निसर्गाचा स्वयंसिद्ध सिद्धांतच आहे. अशी धारणा ही न्यायमूर्ती रानड्यांची होती. मानवी शरीराप्रमाणे समाज किंवा राज्य नावाने संबोधल्या जाणाऱ्या सामूहिक अस्तित्वाची विविध अंग म्हणजे ही क्षेत्र होय. आणि ह्या क्षेत्रांमध्ये आणि त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील सुधारणेचा प्रयत्न हा इतर क्षेत्रांना स्वागतार्हच वाटला पाहिजेत किंवा तसा तो हवा. म्हणून सुधारकांच्या शक्तीचा परस्परांशी वाद घालण्यात क्षय होऊ नयेत. कुणाकडून तरी कार्यप्रवृत्त झालेली माणसं ही समाज हित राहावीत, त्यांच्यात तरतमभाव असावा आणि आपसापसात श्रेष्ठ कनिष्ठतेचा वाद माजून कार्यहानी न व्हावी, अशा दूरदृष्टीच्या विचारांनीच कदाचित न्यायमूर्ती रानड्यांनी सर्वांगीण सुधारणेचा महत्त्वाचं विचार त्यांनी पुरस्कारलेला असावा. म्हणजे रानड्यांच्या विचारांमधली ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण धार्मिक सुधारणांना ते मूळ मानतात. कारण त्यांचं म्हणणं होतं की हा नैसर्गिक सिद्धांत आहे की जसं मानवी शरीराप्रमाणे राज्य आणि समाज यांची विविध अंग आहेत, ती विविध अंग म्हणजे विविध क्षेत्र आहेत आणि ती एकमेकांशी जोडलेली आहेत. आणि म्हणून सुधारकांनी मग हा राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी की आर्थिक सुधारणा आधी यांच्यामध्ये वाद घालून सुधारकांचीच शक्ती क्षीण करण्याऐवजी ती सुधारणांची शक्ती त्यांच्या कार्यकर्त्यांची शक्ती क्षीण न करता ती वाढवावी. आणि म्हणून एकमेकांना विरोध करण्यापेक्षा समग्र सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार हा रानड्यांच्या विचारांमध्ये दिसून येतो. जहालांची आणि मवाळ नेत्यांमधली हा एक फरक आहे. जहालांनी नेहमीच राजकीय सुधारणेचा हट्ट धरला, त्याचा अट्टहास केला. तो विचार आपल्याला इथे रानड्यांच्या म्हणजे मवाळवादी विचारधारा असणाऱ्या सुधारकांच्या विचारांमध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे एकलकोंडेपणा, सत्सद विवेकापेक्षा बाह्य शक्तींच्या आज्ञानांचं पालन किंवा जन्मधिष्ठित उच्च नीचत्व, कुमार्ग, दृष्ट प्रवृत्ती यांना शरण जाण्याची जी वृत्ती आहेत, ऐहिक सुधारणेबाबत अनास्था ज्या आहेत आणि त्यातून निर्माण झालेला जो प्रारब्धवाद आहेत, हे रानड्यांच्या मते प्राचीन हिंदू सामाजिक पद्धतीचे मूलाधार होऊन बसलेले आहेत. आणि म्हणून अनिष्ट, रूढी, जातीय विषमता, स्त्रीदास्य इत्यादी दुःशासनांनी हा समाज ग्रस्त झालेला होता आणि त्या दुःशासनांचा त्यांच्या सामाजिक सामर्थ्यावर अत्यंत विपरीत परिणाम झाला होता. कर्मसिद्धांतात मायावाद निर्माण झाला, ग्रंथ प्रामाण्यवाद निर्माण झाला आणि इत्यादींनी इथले लोक जे आहेत हे हताश झाले, निरुत्साही झाले, विचार विवेक शून्य बनवून ते अगदी खालच्या स्तरावर गेले. आणि म्हणून तेव्हा इथे आधी ह्या अरिष्टांचं उच्चाटन करणं गरजेचं आहे. या समाजातून त्यांचं उच्चाटन होण्याची गरज आहे आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा रानड्यांना ही गोष्ट महत्त्वाची वाटते. आणि म्हणून सर्वांगीण सुधारणेची गरज रानडे जेव्हा सुधारण पटवून देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा रानडे मराठ्यांच्या इतिहासाकडे आपल्याला वळलेले दिसतात. ते असं मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथावरून आपल्याला स्पष्ट करता येतं. रानड्यांच्या या ग्रंथामध्ये ते धर्म, समाज व राजकारण हे तीनही विषय विचारात घेऊन 17व्या शतकात एकटा मराठा समाजच का उदयास आला याची जी तात्विक दृष्टीने त्यांनी शहानिशा केलेली आहेत तशी त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर देखील कोणी केल्याचं आपल्याला आढळत नाही. म्हणजे रानड्यांच्या मते 16व्या शतकात शेवटी आणि 17व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राला हलवून सोडणारी क्रांती ही केवळ राजकीय स्वरूपाची मुळीच नव्हती,
तर या राजकीय क्रांतीच्या आधी इथे सामाजिक आणि धार्मिक उठावाने ह्या प्रदेशातील जनता हलवून सोडलेली होती. किंबहुना या सामाजिक धार्मिक उठावांनीच राजकीय क्रांतीला जन्म दिलेला होता. आणि म्हणून रामदास, तुकाराम आदी जी संत आहेत, या संतांच्या शिकवणुकीमुळे राष्ट्रीय भावना आणि सार्वजनिक कार्याची निष्ठा या दोनही गोष्टी अध्यात्माच्या उंच पातळीवर जाऊ शकल्या होत्या. आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याचे जे कार्य चालले होते ते स्वार्थाचे नसून ते देव मानवाच्या सेवेचे उच्चतर हेतू त्यामागे होता, असं स्पष्टीकरण रानड्यांनी त्यामध्ये आपल्याला दिल्याचं दिसून येतं. आणि म्हणून स्वातंत्र्याची जी चळवळ आहेत ती केवळ मुठभर उच्चवर्गीयांची न राहता जनसामान्यांची होऊ शकली. आणि ह्या गोष्टीचं श्रेय रानड्यांच्या मते कोणाला आहेत, तर ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली जी संत परंपरा आहेत त्या संत परंपरेला ते देतात. आणि त्यांनीच या चळवळीला राष्ट्रीय केलं. रानडे त्यांच्या कार्याची तुलना ही समकालीन पश्चिमी युरोपातील धर्मसुधारकांशी करताना आपल्याला दिसून येतात. देशाच्या बोलीभाषेत त्यांनी निर्मिलेली ग्रंथसंपदा, सामाजिक विषमतेवर त्यांनी केलेली परखड टीका असेल, किंवा स्त्रियांना अधिक सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न असतील, राष्ट्राला दिलेली माणुसकीची शिकवण असेल, हिंदू मुस्लिम संबंधांना दाखवलेली सहिष्णुतेची दिशा असेल, कर्मकांडापेक्षा प्रेम व भक्ती यावर दिलेला भर असेल, अनेकेश्वरवादाशी त्यांनी दिलेला लढा असेल, इत्यादींमुळे ही तुलना अत्यंत समर्पक ठरते. मात्र एका मर्यादेपलीकडे ती अन्वयार्थक ठरू शकत नाही. प्रोटेस्टंट जे धर्मसुधारक होते त्या धर्मसुधारकांनी ऐहिक जीवनाचं मोल, ऐहिक कार्य, व्यवसायाशी बांधिलकी ज्याला कमिटमेंट म्हणतो ती बाळगूनही आध्यात्मिक मुक्ती मिळण्याची शक्यता या गोष्टीवर जो भर दिला आहे तोच भर महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायातील संतांच्या शिकवणुकीत आपल्याला अभावानेच आढळतो. याविषयी अधिक चर्चा इथं आपल्याला अप्रस्तुत ठरेल, पण ही चर्चा ही रानड्यांनी या समकालीन परिस्थितीच्या अनुलक्षून केलेली आहेत. आणि त्यावरनं रानड्यांचा हा सर्वांगीण सुधारणेचा विचार हा अत्यंत आपल्याला मोलाचा ठरताना दिसतो. आपल्याला इतकंच म्हणायचं आहे की धर्म सुधारणेपासून सुरू झालेली चळवळ सर्वांगीण झाली तरच ती यशस्वी होऊ शकेल, ही रानड्यांची ठाम अशी श्रद्धा होती. म्हणून महाराष्ट्रात भिन्न हितसंबंधातील जे वर्ग आहेत त्या वर्ग जातींमधील जे बंध तुटू न देता या समाजाचे समग्र आधुनिकीकरण करणं हे रानड्यांच्या विचार कार्याचं उद्दिष्ट आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्यांच्या सर्व सामाजिक कल्पना आणि राजकीय साध्य ह्या एका उद्दिष्टातूनच जन्माला आलेली होती. आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सुधारणेच्या प्रयत्नांमागील त्यांची जी प्रेरणा आहेत त्या प्रेरणा भावनेच्या जागी विवेक प्रस्थापित करणं ही देखील आपल्याला सांगता येते. कारण त्यांच्या मते, रानड्यांच्या मते असं घडून येणं हीच खऱ्या अर्थानं प्रगती आहेत आणि हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहेत आणि त्याच्यातून आपल्याला आधुनिकता साध्य करता येऊ शकते. रानड्यांचा हा सर्वांगीण सुधारणेचा विचार हा सुधारकांमध्ये, समाज सुधारकांमध्ये मांडलेला अत्यंत एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त समकालीन कालखंडामधला हा विचार आपल्याला सांगता येतो, जो आधुनिकतेची कल्पना, आधुनिक भारताची कल्पना त्यांच्या ह्या विचारांमधून, त्यांच्या कार्यामधून, त्यांच्या कृतीमधून अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येते. आता रानड्यांनी मग ह्या सुधारणा ज्या सांगितलेल्या, ह्या सुधारण्याच्या काही पद्धती देखील सांगितलेल्या आहेत. त्या पद्धती कोणत्या आहेत त्याविषयी आपण पुढील भागामध्ये चर्चा करू. आजच्या भागामध्ये आपण रानड्यांच्या राजकीय विचार आणि राजकीय विचाराच्या अंतर्गत त्यांनी समग्र सामाजिक सुधारणेचा पुरस्कार का केला, कोणत्या पार्श्वभूमीवर केला याविषयी आपण जाणून घेतलं. याचा उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये त्याची चर्चा करू. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.